नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आज आपल्याला म्हणजे वेगळा विषय नेहमी मी शिकवण्याच्या किंवा मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्ये असतो. सो आज एका वेगळ्या भूमिकेमध्ये मी तुमच्यासमोर आलेलो आहे. सो ॲक्च्युली परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे म्हणून या पद्धतीनं यावं लागलं. थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सध्या जे कंत्राटी भरती चालू आहे सो त्याच्या विरुद्ध आपण अमरावतीमध्ये त्या ठिकाणी एक आक्रोश मोर्चाचं आयोजन करतो आहे किंवा मूक मोर्चाचं आयोजन करतो आहे. सो त्या मूक मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं सो यासाठी म्हणून त्या ठिकाणी आजचं हे सेशन एक छोटंसं सेशन मी कंडक्ट करतोय. नॉर्मली आपण या मुद्द्यावरती कधी प्रकाश टाकत नाही, पण मोर्चाच्या माध्यमातून का होईना मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहे किंवा बोलायच्या आहेत. नॉर्मली पहा कसं असते की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे का बरं वळतात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी का बरं करत असतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा वर्ग कोणता आहे, म्हणजे हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, एखाद्या गरीब घरचा पोरगा आहे म्हणजे आपण म्हणू त्याला बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन म्हणू शकतो किंवा एखादा तळागाळातला सोशियली किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसशी बिलॉंग्स करणारा एखादा विद्यार्थी आणि त्यानं स्वप्न पाहिलं की नाही मला ही परिस्थिती बदलवायची आहे, मला असंच नाही राहायचं आहे. ज्या पद्धतीनं माझे आई बाबा आहे किंवा माझे पूर्वज होते सो ते दारिद्र्यात खितपत पडलेले होते, आता मला माझ्या कुटुंबाला बाहेर काढायचं आहे किंवा मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. तर मग त्याच्याकडे काही ऑप्शन्स असतात. म्हणजे मग आता पहिला ऑप्शन असतो शेतीचा. तर आता तुम्हाला माहिती आहे शेतीच्या बाबतीमध्ये शेती करण्यासाठी म्हणजे शेती तर मोस्ट ऑफ द टाइम महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू आहे आणि सर्वात जास्त मान्सूनवर अवलंबून आहे आणि मान्सूनचा तुम्हाला माहिती आहे भरोसा नाही आहे. तुम्ही सिलेबसमध्ये पण अभ्यासता. सो मान्सून कधी जास्त असतो कधी कमी असतो. सो मान्सून चांगला जरी पडला एखाद्या वेळेस तरी मार्केटमध्ये त्याचे बाजारामध्ये भाव मिळतील का व्यवस्थित आपण घेतलेल्या उत्पादनाचे याची काहीच गॅरंटी नाही आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये शेती एक जुगार बनून जातो. म्हणजे मग आता शेतीमध्ये तर भवितव्य नाही आहे आणि ठीक आहे परिस्थिती पूर्णपणे बदलल म्हणजे चांगली शेती जरी करतो म्हटलं तरी परिस्थितीमधून पूर्णपणे आपण स्वतःला बदलवू शकेल सो याची काहीच गॅरंटी नाही आहे. मग दुसरा एक ऑप्शन आहे उद्योग आहे किंवा व्यवसाय आहे. शहराच्या ठिकाणी येऊन उद्योग करतो म्हटलं किंवा व्यवसाय करतो म्हटलं तर त्यासाठी पहिली सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे भांडवल. जर भांडवल त्यासाठी चांगलं पाहिजे आहे तुमच्याकडे आणि ऑब्वियस आहे गरीब पोराकडे कुठून भांडवल असणार आहे म्हणजे साहजिक गोष्ट आहे ती. मग आता तिसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस सेवा. मग त्यासाठी इंजिनिअरिंग मेडिकल जर बॅकग्राऊंड असेल तुमचा चांगला तर तुम्ही उत्तम सर्व्हिस दाते बनू शकता जेणेकरून तुम्हाला चांगलं पेमेंट मिळेल. ऑब्वियस आहे इंजिनिअरिंगची फीस भरपूर लोकांना नाही अफोर्ड होऊ शकत, मेडिकलची तर बिलकुल नाही. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये काय करायचं आहे तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये एक बेस्ट ऑप्शन असतो त्याच्या पुढं स्पर्धा परीक्षेचा. मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सो ज्या गोष्टी त्याला अचीव करायच्या आहे त्याच्या जीवनामध्ये तो स्वतःच्या टॅलेंटच्या बेसिसवरती 100% अचीव करू शकतो. आता MPSC ही एक पारदर्शक संस्था आहे. सो ज्याच्यामध्ये आधी खूप चालायचं म्हणजे 2005 पर्यंत हे प्रकार खूप चालायचे, पण दिवसेंदिवस जे MPSCचं इव्होल्युशन झालेलं आहे राज्य लोकसेवा आयोगाचं किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं की ज्यामध्ये करप्शनला चान्सच नाही आहे म्हणजे आपण त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो MPSC वरती. सो त्याच्यामुळे जर इथं आपण नशीब आजमावायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की बाबा याच्या माध्यमातून आपण स्वतःला बदलू शकतो. कारण उद्या जर अधिकारी बनलं तर अधिकारी बनल्यानंतर ऑब्वियस आहे सो एक जॉब सिक्युरिटी ज्याला हा एक टॉपिक असतो त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला नोकरीमध्ये सुरक्षितता त्या ठिकाणी प्रदान होते आहे. दुसरं पगार हा स्टेबल राहतो आपला. तिसरी महत्त्वाची गोष्ट सामाजिक प्रतिष्ठा पण मिळते आहे आणि आईवडील पण त्या ठिकाणी उंच मानेने त्या ठिकाणी गावामध्ये राहू शकतात, अभिमानाने जगू शकतात, सांगू शकतात की माझा मुलगा सरकारी नोकरीवर लागला स्वतःच्या कष्टाने वगैरे म्हणून. मग हे करण्यासाठी अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये उडी घेत असतात. मग आता त्यांचं काम काय असायला पाहिजे स्पर्धा परीक्षेत उडी घेतल्यानंतर की पूर्णपणे परीक्षेचं स्वरूप जाणून घेणे, सिलेबस जाणून घेणे आणि दिवस रात्र त्याचा अभ्यास करणे. मग आता विद्यार्थी हेच करत असतात म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, अमरावतीसारख्या, औरंगाबाद सारख्या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी ते येत असतात आणि प्रिपरेशन करत असतात. मग आता हे सगळं प्रिपरेशन त्यांचं चालू असताना सरकार असे काही निर्णय घेते असे काही सरकार निर्णय घेते की ज्यामुळे हे विद्यार्थ्यांना कळत पण नाही की आपलं भवितव्य त्या ठिकाणी सरकारने इनडायरेक्टली धोक्यात आणलेलं आहे म्हणून. जसा हा कंत्राटी भरतीचा निर्णय आहे म्हणजे सरकारने अचानक कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला. 6 सप्टेंबरला तो GR आला. आता 2023 मध्ये मागच्याच महिन्यामध्ये तो GR आला होता. आता आम्हाला असं वाटलं काही शिक्षकांनी आम्ही याच्यावरती डिस्कशन्स पण केलं. सो आम्हाला असं जाणवलं याच्यामध्ये डिस्कशनमध्ये की बाबा ठीक आहे हा कोणीतरी घेतला असेल निर्णय म्हणजे जरा तुगलकी निर्णय म्हणत असतो आपण सरकारचा.
तुगलकी निर्णय कोणतरी आला असेल, एखादा अधिकारी असू शकतो, पॉलिसी मेकर घेतला, सरकार मागं घेऊन गेल. त्याच्यानंतर आंदोलनं पण व्हायला लागले की हा GR तुम्ही मागं घ्या. सो आंदोलनं पण झाले, परंतु सरकार स्वतःच्या त्या निर्णयावरून मागं एक इंच पण यायला मागं बिलकुल तयार नाही आहे. म्हणजे सरकारला याचा अर्थ कंत्राटी भरती करायचीच आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये हे आपलं म्हणजे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं पण हे कर्तव्य आहे की शासनाला नाही, आपल्याला सरकारला विरोधच करायचा नाहीये. उद्या आपणच सरकारचा त्या ठिकाणी भाग बनणार आहोत. सरकारचा म्हणजे अहो प्रशासन कशासाठी असते? शासनाला मदत करण्यासाठी प्रशासन असते. उद्या तुम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर सरकारने केलेल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करणार आहात, तुम्ही सरकारचा भाग बनणार आहे. आम्ही पण विद्यार्थी घडवतो की त्यांनी जाऊन शासनाला मदत केली पाहिजे. म्हणून कुठल्याच पद्धतीनं कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या सरकारला बिलकुलच विरोध नाही आहे आपला, पण सरकारच्या त्या तुगलकी निर्णयाला आपला 100% विरोध राहील कंत्राटी भरतीचा. आता भरपूर मुलांना असंही वाटू शकते की बाबा सर आम्ही तर UPSCची तयारी करतोय, किंवा सर आम्ही MPSC राज्यसेवेची तयारी करतोय, किंवा आम्ही MPSC कंबाईनची तयारी करतोय, आम्ही सेफ पोझिशनमध्ये आहे. ते कंत्राटी भरतीमध्ये तर क्लास 3 आणि क्लास 4 मधले पद येतात, आमचं पद त्या ठिकाणी सेफ आहे. तर असं नाही आहे. हा गैरसमज तुम्ही काढून घ्या, म्हणजे मनातून काढून टाका. सो ही फक्त सुरुवात आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये आज नाही उद्या आता तसं झालेलं पण आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ते एक GR आला होता ज्याच्यामध्ये नायब तहसीलदार आणि तहसीलदार रँकचे जे पद आहेत ते पण कंत्राटी भरतीनं करण्यासाठी त्यांनी निविदा मागवल्या होत्या. म्हणजे ही किती सिरियस बाब आहे. म्हणजे सगळेच पद काय करून टाकायचे त्या ठिकाणी कंत्राटी. आणि कंत्राट कोणाला द्यायचे? तुम्हाला माहिती असते की सरकारमध्ये जे लोक मंत्री असतात ज्यांच्याकडे अधिकार आहेत, सो त्यांचे चेले चपाटे असतात, नातेवाईक असतात, त्यांना ते कंत्राट द्यायचे. त्या माध्यमातून आपल्या पक्षाचे म्हणा, आपल्या विचारधारेचे म्हणा, किंवा 2 नंबर करून त्या ठिकाणी माणसं त्याच्यामध्ये भरायचे, येतं लक्षात, प्रशासनात आणायचे. बरं ठीक आहे, कंत्राटी भरतीने एखादा पोरगा लागलाय तर त्याला जॉब सिक्युरिटी कुठे आहे? 5 वर्ष त्याला जर म्हटलं तुझं 5 वर्षासाठी कंत्राट आहे आणि त्याला तलाठी म्हणून आपण अपॉइंट केलं, तर तो 5 वर्षात हाच मोटिव्ह ठेवल ना की कंत्राटी पद्धतीनं लागताना जो मला भ्रष्टाचार करावा लागला, पैसा द्यावा लागला ह्या पदावरती येण्यासाठी, त्याच्यात 5 पट 10 पट 5 वर्षात जेवढं वसूल करता येईल तेवढंच मी वसूल करेल. यामुळं किती म्हणजे आता सरकारने किती म्हटलं की आम्ही पारदर्शकता ठेवू, असं होणार नाही, याच्यावरती हे करू ते करू, पण ह्या गोष्टीला काहीही उपयोग नाहीये. ना त्या कंत्राटी नोकरदाराला ना प्रतिष्ठा असणार आहे सामाजिक कुठल्याच पद्धतीनं, ना कुठले अधिकार त्या ठिकाणी जास्त असणार आहे, ना त्याला पगार चांगला त्या ठिकाणी भेटणार आहे. उलट कधी पण नोकरी जाऊ शकते याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर. म्हणजे याचा अर्थ जे पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी हा तर निर्णय तुगलकी आहे किंवा चुकीचा आहेच, पण जे लोक कंत्राटी भरतीनं लागणार आहे त्याही लोकांसाठी हा निर्णय चुकीचा आहे. सो त्याच्यामुळं हर एक प्रकारे फक्त फायदा कोणाचा याच्यामध्ये? सरकारचा. सरकारला वाटते की जिथे एखाद्या माणसाला मला 80,000 पगार द्यावा लागतो, सो ते 20,000त माझं काम होऊ शकते. अरे तुम्हाला जर पैसे वाचवायचेच आहे तर भरपूर फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता आणि सरकारचा जो बजेट आहे ते प्रॉफिटमध्ये आणू शकता. आता तसा जर विचार केला तर तुम्ही विचार करा, एखादा आमदार जर 5 वर्षासाठी आमदार म्हणून राहत असेल तर त्याला पेन्शन द्यायची काय गरज आहे? म्हणजे ज्या लोकांनी आयुष्यभर सर्व्हिस दिली त्यांचे पेन्शन तुम्ही बंद करताय, आणि जे फक्त 5 वर्ष सर्व्हिस देत आहे आणि महिना 2 ते 2.5 लाख रुपये महिना या लोकांना असतो, ते स्वतःवरती गदा येऊ देत नाही. अशा वेळेस विरोधी पक्षातले लोक आणि सत्तेतले लोक सगळे एकत्र येतात आणि एकत्र बसून त्या ठिकाणी टॅक्समधून आलेल्या पैशाची लोणी खात असतात. भ्रष्टाचार तर करतात ती गोष्ट वेगळी आहे, आता त्याच्यावर बोलायलाच नको. म्हणजे पण आपल्या फील्डशी रिलेटेड हा जो निर्णय झालेला आहे सो त्याचा विरोध करणे हे आपलं सामाजिक दायित्व आहे, म्हणजे आपलं ते कर्तव्यच आहे. आणि कर्तव्याचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी, मला असं वाटते की स्वतःच्या आयुष्यातला म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यातला 1 तास त्या ठिकाणी त्या ह्याला द्यावा, मोर्चाला द्यावा. म्हणजे मोर्चा आपण सहसा मूक पद्धतीनं काढणार आहोत, कोणी त्याच्यामध्ये घोषणाबाजी करणार नाही, कारण मोस्ट ऑफ द टाइम त्यात काही समाजकंटक असतात जे सरकार विरोधी घोषणा करतात, म्हणून घोषणा करायच्या नाही. फक्त सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आमचा तुमच्या या निर्णयाला त्या ठिकाणी विरोध आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहे ते पण एकदा आपण ओव्हरलुक करून घेऊया. कोणते मुद्दे आपण याच्यामध्ये मांडणार आहोत की हा 6 सप्टेंबर 2023चा GR काय करावा, आपण रद्द करावा. दुसरं, MPSC असताना हे IBPS TCSला हे जे आजकाल दिल्या चाललेलं आहे कंत्राट ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा वगैरे वगैरे, हे सगळं थांबवल्या गेलं पाहिजे कुठेतरी. महाराष्ट्रात फीससाठी राजस्थान पॅटर्न राबवावा. राजस्थानमध्ये काय झालं होतं की बाबा ओव्हरऑल एका वर्षासाठी 600 रुपये घेऊन घेते ती सरकार विद्यार्थ्याकडून, आणि त्या 600 रुपयात त्याला जेवढा एक्झाम द्यायच्या आहे सरकारी
त्याला कुठल्याच पद्धतीनं फीस भरायची गरज नसते. इथे तो उलटच आहे. UPSC द्यायची असेल तर 100 रुपये फीज आहे, आणि जर तलाठी भरतीसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचं तर 1000. अनेक विद्यार्थ्याला 1000 रुपये पण अफोर्ड होत नाही. ग्रामीण भागात कंडिशन पथेटिक असते. अनेक लोक फॉर्म पण भरू शकत नाही. ग्रामसेवकचा फॉर्म भरला तर मग तलाठ्याचा भरत नाही. ॲक्च्युली लक्षात घ्या, आता मी कधी तलाठी भरती शिकवलेली नाही आहे ना, मी ग्रामसेवक ह्या पदासाठी शिकवतो म्हणजे, पण लक्षात घ्या तेही आपले भाऊच आहेत. म्हणजे त्या पदासाठी ते प्रिपेअर करताय, जॉब सिक्युरिटीसाठी ते प्रिपेअर करताय, तेही आपले लहान भाऊ असल्यासारखे आहे. म्हणजे हे जरी पदं असले तरी हे दोन अँगलनी, एक म्हणजे काय सर, ह्यांच्या जर नोकऱ्या गेल्या तर उद्या UPSC आणि MPSC राज्यसेवेतून भरल्या जाणाऱ्या नोकऱ्यांवर पण गदा येईल, हे तुम्ही जाणलं पाहिजे. म्हणजे हे जरी आज प्रेझेंट आहे, वर्तमान, भविष्यावरती गदा राज्यसेवेवर पण येणार आहे आणि UPSC वरती पण येणार आहे. तुम्ही म्हणाल सर नाही, आम्हाला पुण्यातली तर कुठलीच अकॅडमीमध्ये याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली नाही किंवा हे, तर तो एक प्रकार वेगळा आहे. आपण जास्त कुठल्या, म्हणजे मी हे सांगू शकत नाही किंवा अपेक्षा ठेवू शकत नाही ह्या शिक्षकांनी असं केलं पाहिजे, त्या शिक्षकांनी असं केलं पाहिजे. फक्त मी एवढं सांगतो की बाबा प्रत्येक वेळेस AC हॉलमध्ये बसून किंवा AC ऑफिसमध्ये बसून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाही. विद्यार्थ्यांना शिकवणं जसं महत्वाचं आहे तसंच त्यांच्या भवितव्यावरती गदा येत असेल तर अशा वेळेस त्यांना मार्गदर्शन करणं, संविधानाने दिलेले अधिकाराचं जतन करणं, त्या ठिकाणी हे शिक्षकांचं पण तेवढंच कर्तव्य आहे. नाही तर विद्यार्थी तुम्ही तुमचं पाहून घ्या आणि तुम्हीच हे करा आणि तुम्हीच सगळं करा, हे असं म्हणून शिक्षकांना कुठल्याच पद्धतीनं चालणार नाही. म्हणून मी पण त्याच्यामध्ये हे सांगतोय की बाबा तुम्ही येत असताना सोबत काय करा, संविधानाचं एक पुस्तक घेऊन या. म्हणजे कुठले, रंजन कोळंबे सरांचं असू शकते, के सागर पब्लिकेशनचं असू शकते, किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे UPSCचं, UPSCसाठी इंग्लिशमध्ये वापरतो, किंवा ते जर पुस्तकं नसतील तुमच्याकडे तर कुठलंही एखादं पुस्तक जर मोर्चात तुम्ही घेऊन आले तर एक मेसेज असा जाईल सरकारमध्ये की हा इंटेलेक्च्युअल लोकांचा मोर्चा आहे. म्हणजे हे असे नॉर्मली खूप सारे मोर्चे जात असतात पहा, सरकारी कार्यालयावरती, जिल्हाधिकारी कार्यालयावरती. तुम्ही उद्या जिल्हाधिकारी झाला, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तुमच्या कार्यालयावरती मोर्चा येणार आहे. परंतु पुस्तक घेऊन जर आपण काढतोय मोर्चा तर हा एक इंटेलेक्च्युअल लोकांचा मोर्चा आहे. आणि जर मोर्चामध्ये कुठं आता थोडंसं थांबण्याची वेळ आली तर तुमचा वेळ जाणार नाही, 1-2 आर्टिकल त्याच्यामधले रिवाईज होऊन जातील. हा त्याचा दुसरा उद्देश आहे. मी तुम्हाला म्हणत होतो तलाठी आहे, ग्रामसेवक भरतीसाठी प्रिपेअर करणाऱ्या पोलांबद्दल बोलत होतो. दुसरं म्हणजे हे आपले लहान भाऊ आहे. म्हणजे उद्या जर राज्यसेवेवरती गदा आली तर हे आपल्या पाठीशी उभे राहतील. आज ते अडचणीत आहे, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि भरपूरदा असं होते की असं देऊ नको करू कोणावरती वेळ येऊ, परंतु वारंवार इंटरव्ह्यू देऊन, मेन्स देऊन पण ज्या पोरांचं सिलेक्शन होत नाही त्यांच्यासाठी शेवटचं ऑप्शन हे जे गटकमध्ये असणारे पदं आहे, लास्ट रेसॉर्ट म्हणून याच्याकडेच पाहायला जाते त्या ठिकाणी. आणि तेच पदं नसतील तर तुम्ही लास्ट रेसॉर्ट म्हणून कोणती गोष्ट पाहाल? स्वतःचे ऑप्शन कट करून टाकणं हे मुळातच चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्या चुकीच्या GRला त्या ठिकाणी विरोध करणे, जेणेकरून सरकारने तो कॅन्सल केला पाहिजे. आणि परत असं कुठलं तरी उटपटांग निर्णय घेताना, तुगलकी निर्णय घेताना सरकारने 10 वेळा विचार केला पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, त्या ठिकाणी हा मोर्चा काढतोय. मागच्या वेळेस जेव्हा सरकारने परीक्षा घ्यायचं बंद केलं होतं, सो त्यावेळेस ठाकरे सरकार होतं, तेव्हा पण आपण मोर्चा काढला होता, कारण आपण कुठल्या सरकारला विरोध करत नाही आहे. सो आपण आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरतो आहे. येते लक्षात मध्ये. आणि आजही सरकारने असा वाह्यात निर्णय घेतलेला आहे, सो त्याला विरोध म्हणून आपण त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरतो आहे. पुढे जाऊया. पेपरफुटीसाठी कडक कायदा असला पाहिजे. आजकाल मजाल खूप वाढलेली आहे, म्हणजे पेपरफुटी सर्रास होते आहे. ते मुद्दामून आता याच्यात षडयंत्र आहे का काय, म्हणजे देव जाणे. पण ह्याच्यासाठी कडक कायदा आणला पाहिजे, जेणेकरून कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे पेपर फोडण्याची. पेपर फोडणं म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं आहे आणि प्रशासनाची भविष्यात इफिशियन्सी पण कमी करण्यासारखं आहे. आता हा अमरावतीमध्ये, आता अमरावतीच्या आजूबाजूला तालुक्यात राहणारे, गावात राहणारे अनेक विद्यार्थी मला ऐकत असतील, किंवा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी मला ऐकत असतील, तर माझी अशी अपेक्षा आहे की स्वतःच्या भवितव्यासाठी मग 1 तास म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या मूक मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. मग आता जमायचं कुठं आहे सर, एकत्रित कोणत्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आम्ही? तर मी इथं तुम्हाला एक छोटासा मॅप आहे, तो टेलिग्रामवरती पण टाकतो, युट्यूबमध्ये कम्युनिटी सेक्शनमध्ये पण मी टाकतो तो मॅप. तुम्ही तो मॅप बघून घ्या. आता इथून सुरू करणार आपण गाडगेनगरमधून. गाडगेनगरमध्ये जे गाडगे बाबाचं मंदिर आहे त्या चौफुलीवरती, सो त्या मंदिराच्या पुढे गाडगे बाबा मैदान आहे. त्या मैदानातून आपण सुरू करणार आहे पंचवटी चौकामधून. येतं लक्षात, ते जे डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे, सो यांच्या पुतळ्याच्या समोरून हा जो रस्ता गेलेला आहे, हा रस्ता आपल्याला ऍक्च्युली कमिशनर ऑफिस आणि इथलं जे गाडगेनगर पोलीस स्टेशन आहे त्यांनी तो सजेस्ट केलेला रस्ता आहे. तिथं रहदारी कमी असते आणि तुम्ही तुमचा विरोध पण दर्शवू
शकता. म्हणून जो शासनाने आपल्याला मान्य करून दिलेला रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ जाणार आहे आपण आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आपण निवेदन देऊन आपल्या मोर्चाची समाप्ती करणार आहे. सो माझी अशी अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्या मोर्चात सहभागी व्हावं. सो अभ्यासासाठी किंवा लेक्चरसाठी म्हणून पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.